आणि सुरुवात करूया आजच्या मुंबई ईस्ट वेस्टला। उद्धव ठाकरेंची शिवसेना, राज ठाकरेंची मनसे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचं मुंबई महापालिका निवडणुकीसाठीचं जागा वाटप निश्चित झालंय। त्यामुळे या तीन पक्षांच्या मुंबईतल्या जागा वाटपाचा फॉर्म्युला आता समोर आलेला आहे। ठाकरेंची शिवसेना मुंबईत 163 जागांवर लढणार आहे। मुंबईत राज ठाकरेंच्या मनसेला 53 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 11 जागा मिळणार आहेत। त्यामुळे हे तीन पक्ष एकत्र मुंबई महापालिकेच्या आव्हानाला सामोरं जाणार आहेत। भाजप आमदार प्रवीण दरेकर आणि शिंदेच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्यामधल्या वादात शिवसैनिकांच्या असंतोषाची झळ आपल्या उमेदवारांना बसू नये म्हणून शिवसेनेने ऐनवेळी उमेदवार बदलण्याची खबरदारी घेतली। त्यामुळे आमदार प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव राज सुर्वे यांच्यावर वॉर्ड क्रमांक 5 मधून आपली उमेदवारी मागे घेण्याची वेळ आली आहे। खरं तर शिवसेनेचे संजय घाडी आणि भाजपच्या प्रकाश दरेकरांमध्ये वॉर्ड क्रमांक 5 च्या उमेदवारीसाठी रस्सीखेच होती, पण आमदार प्रकाश सुर्वे यांनी आपल्या लेकाला म्हणजे राज सुर्वे यांना वॉर्ड क्रमांक 5 मधून उमेदवारी मिळवून दिली। त्यामुळे वॉर्ड क्रमांक 3 आणि वॉर्ड क्रमांक 4 मधील उमेदवार हे बदलण्यात आले। परिणामी तिन्ही वॉर्ड्समधल्या शिवसैनिकांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली होती। त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेनं माजी नगरसेवक संजय घाडींना न्याय देऊन त्यांना वॉर्ड क्रमांक 5 मधून उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला। या परिस्थितीत आमदार प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव राज सुर्वे यांच्यावर उमेदवारी मागे घेण्याची वेळ आली। शिंदेच्या शिवसेनेनं वॉर्ड क्रमांक 4 मधून आता मंगेश पांगारे यांना उमेदवारी दिली आहे। दरम्यान भाजपच्या प्रकाश दरेकरांना वॉर्ड क्रमांक 3 मधून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे। त्या परिस्थितीत शिवसेनेचे माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांचा वॉर्ड क्रमांक 3 मधून पत्ता कट झालाय। शिंदेच्या शिवसेनेचे शाखाप्रमुख प्रकाश पुजारी यांनाही वॉर्ड क्रमांक 3 मधून आपल्या मुलीसाठी तिकीट हवं होतं, पण प्रकाश दरेकरांना उमेदवारी मिळाल्यानं पुजारी यांच्या कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी एकत्र येऊन निदर्शनं केली। त्यामुळे एकंदरीतच आमदार पुत्र राज सुर्वे यांच्या हट्टापायी शिंदेच्या शिवसेनेत मोठी नाराजी निर्माण झाली। मुंबई महापालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यानं राज्यातल्या सत्ताधारी भाजपमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळाली। मुलुंड मध्य विधानसभेचे महामंत्री प्रकाश मोटे यांना तिकीट न मिळाल्यानं